मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय। महाविकास आघाडीला अल्झायमर झालाय, त्यांना चांगल्या शिक्षकाची गरज आहे। कार्यकक्षेबाहेरच्या घोषणा जाहीरनाम्यातून केल्याची टीका देखील सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर केली आहे। दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। भाजपचा जाहीरनामा ज्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झाला ते भाजपच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि अध्यक्ष मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत। सर, पहिलाच प्रश्न, कॉपी पेस्टचा आरोप तुमच्यावर होतोय। नाही, यापेक्षा ते जास्त काय म्हणू शकतील असं तुम्हाला वाटतं? आम्ही लाडकी बहीण योजना केली, कोणी विरोध केला? आम्ही देशामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 टाकले, राज्यामध्ये आम्ही 6,000 टाकतो, 12,000, आता आम्ही 15,000 रुपये टाकण्याचा निर्णय केला। लाडक्या बहिणीच्या योजनेला सावत्र भाऊ जेवढा विरोध करणार नाही त्यापेक्षा काँग्रेसने विरोध केला। मला वाटतं की काँग्रेसला आता निवडणुकीमध्ये असं खोटं बोलण्याचा अधिकारच राहिला नाही। ज्या पद्धतीने खोटं बोलतात ना, मला वाटतं पहिले चाची 420 पिक्चर निघाला, आता सी फॉर चाची, तशी सी फॉर काँग्रेस 420 फिल्म काढायची, कोण्यातरी डायरेक्टरवर वेळ येणार आहे। आम्ही 1500 दिले, त्याचे 2100 केले। आता ते म्हणताय, कॉपी पेस्ट ते करताय की आम्ही पैसे देऊ, त्यांचा काय संबंध? शेतकऱ्यांना पैसे दिले पचत नाही, बटेंगे तो कटेंगे म्हटलं तरी पचत नाही। तर मला वाटतं की त्यांची जी राजकीय पचनक्रिया आहे ना, आणि त्यांना अल्झायमर झाल्यासारखं ते वागतात, त्यांना राजकीय अल्झायमर झाला असं वाटावं असं वागतात। 23च्या निकालामध्ये एकंदरीत ही पाचन क्षमता कोणाची चांगली होती हे स्पष्ट होईल। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।